प्रज्वल कृष्ण को समाज के दीक्षित शिष्य भी है, वे कहेंगे। तत्पश्चात महालक्ष्मी माता जी आहेत, तर त्यांना विनंती आहे महालक्ष्मी माता जी असतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी ति नामिने. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी ति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वंदे. हरे कृष्ण. सर्व वैष्णवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मी अत्यंत भाग्यशाली जीव, परंतु तितकाच पतित बद्ध. गुरु महाराजांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला हे माझ्या भाग्याचं प्रमुख कारण. महाराजांचा खूप संग लाभला. महाराज प्रत्येक वर्षी हरे कृष्ण महोत्सवाच्या निमित्ताने यायचे, संग द्यायचे. ते आमचे महाराज, आमच्या गावाचे महाराज असं आम्हाला लहानपणी वाटायचं. जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं मला कळून गेलं की महाराज आपल्या गावापुरते नाही, संपूर्ण जगाचे आहेत. आणि वेळ कमी असल्यामुळे मी फक्त मला आता समजलेले महाराज, मी जसं महाराजांचे अनेक उत्सव, अनेक कार्यक्रम, अनेक गोष्टी मी अटेंड करत गेलो तसं मला महाराज कळत राहिले. आम्ही आज महाराजांना सर्वजण जाणतात की महाराज हे इस्कॉनचे कीर्तन सम्राट आहेत. त्याचबरोबर पण महाराज इस्कॉनचे आज जपा सम्राट बनलेले आहेत. हरिबोल. मी वृंदावनला गेलो. वृंदावनला गेल्यानंतर त्या ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड लंडनचे जे काही प्रतिनिधित्व आहे ते टीम आली होती. त्या ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये 5 वर्ष सतत आपल्या शिष्यांच्या सोबत दररोज सकाळी किमान 2000 शिष्यांच्या सोबत जप करतात. तशी 5 वर्षाचा रेकॉर्ड त्यांनी नोंद केलेला आहे. ही इस्कॉन जगतासाठी खूप अभिमानाची गोष्ट मला वाटते. त्याचबरोबर पहा की ते उत्सव सम्राट आहेत. उत्सव सम्राट. आम्ही गेलो वृंदावनमध्ये, इतका मोठा उत्सव की हे राधा गोपाल प्रभू भगवंतांच्या प्रांगणामध्ये आपण जेवढे फक्त असे 5 पेंडाल होते की त्या ठिकाणी फक्त प्रसादाची व्यवस्था होती. आणि तितकेच लोक होते. किमान 1100 रूम्स, एसी रूम्स तिथं बुक केलेल्या होत्या. याशिवाय पहा जे VIP आहेत, डोनर्स आहेत, 35 देशातून भक्त आले होते. इतका मोठा उत्सव की महाराजांचं फक्त दर्शन झालं, भेट जाता जाता झाली. तेव्हा महाराज म्हणाले कोणी चौकशी करताय का? परंतु महाराज चौकशी करत अगर न करत, परंतु इतका आनंदी होतो की कोणी ओळखीचं नव्हतं. परंतु असं वाटत नव्हतं की अनोळखी ठिकाणी आलोय, असं वाटत नव्हतं. कारण सर्व वैष्णवांचा मेळा होता आणि असं वाटत निश्चितपणे जाणीव होती की हे माझे सगळे बंधू आहेत. मला त्यांनी नाही ओळखलं तरी काय झालं, मी मात्र त्यांचा एक बंधू आहे या भावामध्ये मी राहत होतो. तरी सुद्धा महाराजांनी आपला दृष्टिक्षेप टाकून स्मित करून आम्ही सर्व मोठ्या संख्येनं महाराजांच्या कुटुंबीय आम्ही 20 जण तिथे गेलो होतो. आणि आमच्या सर्वांचं महाराजांनी अगदी अल्प वेळामध्ये का असेना आमची दखल घेतली. ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. माझीच दखल घेतात असं नाही, जे कोणी तिथे येतात त्या सर्वांची महाराज दखल घेत असतात. तिथं बोलण्याची पण इच्छा महालक्ष्मी माताजी माझी काउन्सिलर की तू बोल, आपल्या कुटुंबाच्या बोल. महालक्ष्मी माताजी म्हणालो इथं आपण ऐकूया. 35 देशातून वैष्णव आले, एवढे वरिष्ठ भक्त आहेत आणि फक्त आपण काय त्यांच्या समोर बोलणार आहोत. आणि मग महालक्ष्मी माताजी पण मान्य केलं, ठीक आहे बाबा ऐकूया. आणि मग इथं थोडीशी बोलण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर पहा की महाराज पदयात्रा सम्राटी आहेत. 108 पेक्षा अधिक देशातून, जगातील 108 पेक्षा अधिक देशातून महाराजांनी पदयात्रा केली आहे, ज्याला आपण महाराष्ट्र भाषेमध्ये दिंडी म्हणतो. एक दिंडी येते तर काय होतं, लोक कंटाळतात. महाराजांचं आयुष्य फक्त रस्त्यावरती गेलं आहे, ज्याला परमहंस असं म्हणतात. ते परमहंस कोणी असतील तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आहेत पहा. कारण ते नेहमी पदयात्रेच्या निमित्तानं नेहमी त्यांचं आयुष्य रस्त्यावरती गेलेलं आहे. त्यांच्या पदयात्रेच्या संदर्भातलं बुक्स जेव्हा मी वाचत होतो तेव्हा कळालं आताची पदयात्रा, आता महाराजांची पदयात्रा आहेत ना, त्या पदयात्राच्या भक्त आहेत ना, त्यांच्याविषयी महाराजांच्या मनात इतकं प्रेम आहे
तिथं निश्चितपणे असलंच पाहिजे, कारण रोज एक ठिकाणी जायचंय, अनेक नवीन गोष्टींना फेस करायचं आहे. परंतु महाराज जेव्हा पदयात्रा करत होत्या तेव्हा महाराजांच्याकडे ऍडव्हान्स पार्टी नव्हती, महाराजांच्याकडे गॅस नव्हता, महाराजांच्याकडे ट्रॅक्टर नव्हतं, महाराजांच्याकडे काही नव्हतं. महाराजांची चूल म्हणजे 3 दगड असायची, तिथं गेल्यानंतर सुरुवात व्हायची. अशा प्रकारची पदयात्रा महाराज करत होते. आणि हे आठवलं म्हणजे ना की निश्चितपणे डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. अशी पदयात्रा महाराजांनी केली. तरी सुद्धा महाराजांना वाटतं की जे प्रत्येक पित्याला वाटतं जे मी भोगलं, मी सोसलं, ते माझ्या मुलांना भोगायला लागू नये, माझ्या अशी महाराजांची भावना आहे. आणि त्यामुळे महाराज पदयात्रेत लोकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. आणि महाराज निश्चितपणे त्यांचंही कौतुक करतात. आज ते इस्कॉनचे पदयात्रा सम्राट आहेत, परिक्रमा सम्राट आहेत. आज वृंदावन परिक्रमा आहे, आज मायापूर परिक्रमा आहे, आज जगन्नाथपुरी परिक्रमा आहे, आज पंढरपूर परिक्रमा आहे. नेहमी महाराज रस्त्यावरतीच असतात, अनेक उत्सव करत असतात. महाराज हे प्रभुपादांचेच आज पहा की प्रभुपाद नेहमी म्हणायचे की महाराज हे कोण आहे, की महाराष्ट्राचे संत तुकाराम महाराज आहेत असे म्हणायचे. पहा ते आपल्यासाठी अत्यंत गौरवान्वित करणारी गोष्ट आहे आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पहा याच बरोबर पहा की महाराज आपल्या अनेक गोष्टी असतात. जसं की घरी एकदा महाराज आले आणि आम्ही द्वारका यात्रा करून आलो. द्वारका यात्रा करून आल्यानंतर महाराजांना म्हणालो की तुम्ही इस्कॉनचे महंत आहात हे आम्हाला 10-20 वर्षानंतर माहित होतोय. तेव्हा महाराज हसले आणि म्हणालो आम्ही 10वी पास झालेल्या पोरगाचा आम्ही लगेच गावामध्ये पोस्टर लावतोय. महाराज तरी सुद्धा हसले, काही प्रतिक्रिया दिली नाही. महाराजांना म्हणलं इतकं धावताय, कोण अधिक धावतोय, तुम्ही अधिक धावताय का घड्याळ अधिक धावताय? महाराज म्हणाले मी घड्याळाबरोबर धावतोय, मी काळाबरोबर धावतोय. भगवंत हे काळ आहेत. मी प्रभुपादांच्या आशीर्वादानं भगवंतांच्या बरोबर भगवंतांच्या योजनेमध्ये धावण्याचा मी नेहमी प्रयत्न करतोय. असे हे महाराज कधीही थकत नाही, नेहमी उत्साही असतात. नेहमी आपल्याला वृंदावन मध्ये आणखीन एक गोष्ट पहा की आपल्याला माहित आहे की फक्त इस्कॉनचेच नाही तर वृंदावन धामामध्ये जेवढे पण आचार्य होते ते सर्व आचार्य महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. त्या सर्व आचार्यांनी महाराजांचा खूप मोठा सत्कार केला. इतकंच नाही, फक्त हरिबोल 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 इतकंच नाही तर पहा की जगभरातून तर शिष्य आलेच होते, महाराजांचे शिष्य आले होते. परंतु प्रभुपादांचे अनेक जे काही शिष्य आहेत, महाराजांचे गुरुबंधू आहेत, त्या गुरुबंधूंचे जे इस्कॉन मध्ये जे काही लीडिंग करणारे प्रीचर आहेत ते प्रीचर सुद्धा मोठ्या संख्येने आले होते. फक्त महाराजांचेच शिष्य आले होते असं नाही, अनेक शिष्य त्या ठिकाणी आलेले होते. ही मला अत्यंत आनंदाची गोष्ट मला जाणवली आणि मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की मलाही आपल्या उत्सवपूर्ण अशा इस्कॉनच्या वातावरणामध्ये मलाही सामावून घ्या, माझ्यावरती कृपादृष्टी राहावी, मी काहीतरी खरीचा वाटा उचलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप धन्यवाद. महालक्ष्मी माता महाराजांचे बंधू पण इथे उपस्थित आहेत. रामदास